भाग 3 पाठ 11 बाली बेट. लेखक पु. ल. देशपांडे. हे प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार आहेत. नसती, उठाठेव, बटाट्याची चाळ, असामी असामी इत्यादी विनोदी पुस्तके प्रसिद्ध. व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण. अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने प्रसिद्ध. प्रस्तुत पाठात लेखकाने इंडोनेशियामधील बाली बेट आणि तेथील निसर्ग सौंदर्याचे नयनरम्य वर्णन केले आहे. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. आता बेट या शब्दाचा अर्थ काय आहे तर बेट म्हणजे सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला समुद्रातील भूभाग किंवा जमीन. म्हणजे समुद्रामध्ये एक जमीन असते जिच्या सगळ्या बाजूंनी पाणी असतं, त्याला आपण बेट असं म्हणतो. रत्नजडितचा अर्थ काय तर रत्नांनी जडवलेले किंवा सजवलेले. कंठा म्हणजे गळ्यात घालायची माळ किंवा गळ्यात घालायचा एक दागिना, त्याला कंठा असं म्हणतात. पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठमणी. कंठमणीचा अर्थ असा आहे की कंठा या दागिन्यातील मध्यवर्ती मुख्य मणी, त्याला म्हणायचं कंठमणी. म्हणजे इंडोनेशिया हा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे की ज्याला आपण रत्नजडित कंठ्याची उपमा दिली तर बाली हा त्या कंठ्यातील कंठमणी, म्हणजे बाली हा त्यातला प्रमुख भाग किंवा मध्यवर्ती भाग. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट हे एखाद्या ठिपक्यासारखे. आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे. गोफ म्हणजे काय तर रेशमी धाग्यांनी विणलेली बहुपेडी माळ. बहु म्हणजे अनेक पेडांची असलेली माळ. ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटांचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बाली बेट आहे. मोती हे एक प्रकारचं रत्न आहे किंवा शिंपल्यातला खडा आहे. आणि अवशेष या शब्दाचा अर्थ शिल्लक राहिलेले. चूर होणे याचा अर्थ आहे बारीक बारीक कण होऊन विखुरणे किंवा हरवून जाणे. आणि अभंग म्हणजे न तुटलेला किंवा न फुटलेला. तर या बाली बेटाचं वर्णन लेखकाने हे असं केलेलं आहे. जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बाली मधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचं अधिक मनपूर्वक स्वागत. मध्यरात्रीची वेळ. किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. किर्र याचा अर्थ आहे दाट. अतिशय घनदाट जंगलातून आमची मोटार वळणदार रस्त्याने निघाली. भोवती माडांच्या राया. माडांच्या राया या शब्दाचा अर्थ आहे नारळाच्या झाडांचा समूह. म्हणजे भोवताली संपूर्णपणे नारळाची झाडं होती. मधूनच झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हाय वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली. टुमदार म्हणजे अतिशय सुबकतेने बांधलेली. आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा 1:30चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते.
खरं तर ती वेळ मध्यरात्रीची होती, 1:30-2ची होती. पण त्या हॉटेलमधले ते तरुण आणि तरुणी मात्र चेहऱ्यावर जागरण न दाखवता अतिशय प्रसन्नतेने आमचं स्वागत करत होते. तेव्हा लक्षात आलं, ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या आम्हाला दाखवल्या. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र. त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. मुक्त आवाजात मी गायला सुरुवात केली. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषक काल हा. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. नांदी म्हणजे काय तर पूर्वीच्या संगीत नाटकाच्या सुरुवातीला नटेश्वराची आळवणी करण्यासाठी सुरुवातीला एक पद किंवा गाणं म्हटलं जायचं, त्याला नांदी असं म्हणतात. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते असे म्हणतात, म्हणजे स्वप्न संपतात. पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नाची नांदी सुरू केली, म्हणजे एक स्वप्न आकार घ्यायला लागलं. आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले. कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला, या बेटाचे प्रदर्शन मांडले. पण बाली बेट अतिशय रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण आहे म्हणताना जीभ चाचरते. जीभ चाचरणे म्हणजे खरे बोलताना अडखळल्यासारखे होणे. कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरलेल्या जगाशी जखडले आहे. एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्र किनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचितच पाहायला मिळतो. गर्द म्हणजे दाट. माडा पोफळींच्या राया असतात, पण माड आणि पोफळींखेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ही झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असं मला वाटायला लागलं. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी, अज्ञात म्हणजे माहीत नसलेल्या, खूपशी झाडं मला माहीत नव्हती. एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीसा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुलं आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिस्किलपणाने डोळेही मिचकावले असतील. मिस्किलपणाने म्हणजे खट्याळपणाने, खोडकरपणाने. डोळे मिचकावणे म्हणजे खोडसाळपणे नजरेने इशारा करणे, म्हणजे एकमेकांना त्यांनी इशारे पण केले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. टवटवीत म्हणजे प्रसन्न, ताजीतवानी. वेलींचेही अंग धुणे झाले होते. अंग धुणे झाले होते याचा अर्थ पहाटेला जे दव पडतं त्याला या लेखकाने अंग धुणे झाले होते अशी उपमा दिली आहे. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपलेला डुलक्या देत होता. त्या सागर बीच हॉटेलातली ती बाग एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणीव होती ती पहाटेचे मंगल पाठ म्हणणाऱ्या, सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. मंगल पाठ याचा अर्थ पवित्र स्तोत्र, आणि भाट म्हणजे पूर्वीच्या काळी राजाच्या किंवा संस्थानिकांच्या पदरी असलेले गायक, त्यांना भाट असं म्हणायचे. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? कदाचित
त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. स्वाध्याय. खालील आकृती पूर्ण करा. बाली बेटावरील विविध ललित कला. नृत्य, गायन, शिल्प, चित्र. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द: रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द: ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ. खालील कल्पना स्पष्ट करा. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखुरावेत, तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसेच हे बाली बेट आहे. म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले, तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपल तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करत होते. म्हणून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोफळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील ही बाग मुलामाणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते. रात्री झोपेत आपल्याला स्वप्न पडतात. ही स्वप्नांची दुनिया अतिशय अद्भुत आणि रम्य असते. पण पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते, म्हणजे स्वप्न संपतात. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. वेलींचेही अंग धुणे झाले होते. सागर बीच हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी आणि टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही त्यांची आंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. खालील शब्दांचा अर्थ सांगा. टुरिस्टांचा स्वर्ग. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्याला टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. किर्र जंगल, गच्च झाडी असलेले घनदाट जंगल, अश्राप माणसे, अतिशय भोळी भाबडी, मनाने निर्मळ असलेली पापभिरू माणसे, गाणारे भाट, राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक, तंबूतला सिनेमा, गावोगावी तंबू ठोकून आणि कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे, झोपेतल्या डुलक्या, झोप अनावर झाली की बसल्या बसल्या मान डावी उजवीकडे खालीवर जाऊन झटके लागतात आणि त्याने झोप चाळवते. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. अभंग, न भंगणारे आणि ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. बोट, हाताचे बोट,
आणि जहाज. जाहिरात. आता आपण एक जाहिरात वाचूया. केल्याने देशाटन, त्वरा करा त्वरा करा, आजच लक्ष्मी टूर्सला भेट द्या. लक्ष्मी टूर्स तर्फे आयोजित उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल. आपली सहल निश्चित करा, उन्हाळी सुट्टीचा आनंद घ्या. सहलीचा कालावधी मे महिना. 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास शुल्कात 50% सवलत व भेटवस्तूंची खैरात. संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता लक्ष्मी टूर्स, लक्ष्मीकांत बिल्डिंग, लक्ष्मीनगर, पुणे. वरील जाहिरात वाचा व त्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. सहलीचे आयोजक कोण आहेत? लक्ष्मी टूर्स हे सहलीचे आयोजक आहेत. सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उन्हाळी सुट्टीत खास परदेश सहल, उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटा, 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास भाड्यात 50% सवलत व भेटवस्तू. सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी असे तुम्हाला वाटते? भरपूर व जलद नोंदणी व्हावी, खूप प्रवासी मिळावेत म्हणून अशी सवलत दिली असावी. उद्गारवाचक शब्द: शाब्बास, अरे रे, बाप रे, आहा हा, वा, आहा, अबब, ठीक. ही सर्व केवल प्रयोगी अव्यये आहेत, त्यांना उद्गारवाचक शब्द असे म्हणतात.